चिल्लर जी बाजारातनं रदबातल झाली आहे, असे चाराने बाराने तुम्ही इथं बाजारात आणताय आणि तुमची न खपलेली चाराण्या बाराण्याची चिल्लर इथे लोकांमध्ये जर जाती द्वेष पसरवत असेल तर सरसंघ संचालक साहेब जरा देवेंद्रजींचे कान उपटा आणि सांगा त्यांना की आम्हाला हा महाराष्ट्र शांत हवा आहे, इथे सांप्रदायिक विभाजन कृपया करू नका. पण हे सांप्रदायिक विभाजन का केलं जाते? का? आधी ही चाराणे बाराण्याची चिल्लर हिंदू मुस्लिम करत होती, पण आम्ही आभार मानतो इथल्या हिंदूंचेही आणि मुस्लिमांचेही, ज्यांनी कमालीचा संयम दाखवला, ज्यांनी कमालीचा समंजसपणा दाखवला आणि यांच्या लव जिहाद किंवा ओट जिहाद अशा कुठल्याही धार्मिक विद्वेषाची पेरणी करणाऱ्या, विष पेरणी करणाऱ्या यांच्या कुठल्याही बोलण्याला त्यांनी कवडीची किंमत दिली नाही. मग त्यांनी दुसरा खेळ चालवलाय. आता हिंदू मुस्लिम कार्ड चालत नाही म्हटल्यावर मराठा ओबीसीचं कार्ड खेळण्याचा प्रयत्न आता पुन्हा त्यांच्याकडून येते. हे मराठा ओबीसीचं कार्ड खेळणारी माणसं गावगाड्याची वीण उसवण्याचा प्रयत्न करत आहेत. माय मावल्या हो, दादा हो, राजे हो, अरे विचार करा, कालपर्यंत आम्ही गावगाड्यात सगळे एकत्र राहत होतो. आमची मराठा समाजातली मराठ्याच्या बाईला जर संक्रांतीचा सुगड पुजायचा असेल तर ती कुंभाराळीत जायची आणि सुगड आणायची. कुंभाराला जर नवरात्रीची माळ आणायची असेल तर ती माळ्याकडे जायची आणि देवीची माळ आणायची. माळ्याला जर काही आऊत लागला, नांगर लागला तर तो सुतार गल्लीत जायचा आणि आऊत आणि नांगर आणायचा. सुताराला दुर्गांना माहिती आहे की उद्या निवडणुका लागल्या आणि लोकांमध्ये गेले तर लोक यांना प्रश्न विचारणार आहेत. लोक यांना प्रश्न विचारतील की इथल्या बेरोजगारीचं काय केलं, इथल्या नोकर भरतीचं काय केलं. सत्तेत आल्यापासून एमपीएससीच्या 70 प्रकारच्या परीक्षा झाल्या आणि 70 प्रकारच्या परीक्षांमधल्या 65 परीक्षा यांची पेपर फुटी झाली. यावर लोक प्रश्न विचारतील. लोक पेन्शनवर प्रश्न विचारतील, आरोग्य भरतीवर प्रश्न विचारतील, तलाठी भरतीवर प्रश्न विचारतील, होमगार्ड प्रश्न विचारतील. आश्रमशाळेतले शिक्षक ज्यांच्या पगारी झाल्या नाहीत त्या आश्रमशाळेतले शिक्षक प्रश्न विचारतील. आरोग्य खात्यातले आमच्या कर्मचारी आया बहिणी प्रश्न विचारतील. या प्रश्नांची उत्तरं या लोकांकडे नाही आहेत आणि म्हणून ही माणसं राजकारण करतात. बरं, आपण याच्यावर जेव्हा कधी यांना प्रश्न विचारावे त्यावेळेला ते लगेच सांगत असतात की नाही, याच्यावर राजकारण करू नका, त्याच्यावर राजकारण करू नका, हे बोलू नका, ते बोलू नका. कोण राजकारण करते? कोणत्या प्रश्नाची उत्तरं त्यांनी दिली? ते शिंदे साहेबांचे सगळे बोलघेवडे आमदार आकडे सांगतात. 6,000 कोटीचा निधी, 10,000 कोटीचा निधी, 5,000 कोटीचा निधी. अरे गेला कुठं? गावात रस्ते नाही, नीट लाईट नाही, गटर नाही, मीटर नाही, गेले कुठे हजारो कोटी रुपये तुमचे? किती किती थापा हाणाल आणि किती लोकांना भुलवाल, पण यावर ते चकार शब्दाने बोलत नाहीत. या प्रश्नांची उत्तरं ते देत नाहीत. शेतीमालाला भाव का नाही, सोयाबीन कापसाचं काय झालं, यावर ते काहीच बोलायला तयार होत नाहीत. यावर बोलायचं सोडून ते जातीपातीचे भांडणं लावायचा प्रयत्न करतात. आर्थिक प्रश्नावर तर ते बोलतच नाहीत. दादा हो, 1962 पासून ते 2014 पर्यंत, 1962 ते 2000 या राज्यावरचं कर्ज होतं 2,37,000 कोटी आणि गेल्या 10 वर्षात कर्ज झालं 9,54,911 कोटी. 10 वर्षात तिपटीने कर्ज वाढलं. ही वित्तीय तूट इतकी मोठी आहे की कदाचित पुढची 10 वर्ष ती तूट भरून निघणार नाही. तरीही घोषणांची आणि आश्वासनांची खैरातच खैरात चालू आहे. काल परवा जाहिरातीचेच पैसे देत नाहीत म्हणून जाहिरातदार आणि कंत्राटदार बोलत होते, त्यावरही ते बोलायला तयार होत नाहीत. बरं, आपण काही बोलावं तर ते म्हणतात राजकारण करताय तुम्ही. कुणी राजकारण केलं? शिंदे साहेब, राजकारण कुणी केलं ते जरा नीट समजून घ्या. जिवंत माणसांचं सोडा, तुम्ही तर महापुरुषांचं सुद्धा राजकारण केलं. शिंदे साहेब, तुम्हाला एकही आंदोलन हाताळता आलं नाही. आम्हाला आनंद आहे की सन्मान्य पक्षप्रमुख जेव्हा जितका काळ
या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून होते तेवढा काळ या राज्यात एकही सांप्रदायिक आणि धार्मिक दंगल झाली नाही. पण शिंदे साहेब तुम्ही ठरवून धार्मिक दंगली घडवून आणल्या. धार्मिक दंगली घडवण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या शांतिगिरी सारख्या महाराजाच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका तुम्ही घेतली. तुम्ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्र नासवण्याचं काम केलं. तुम्ही शहाणपण सांगायचं आम्हाला आणि ते सांगतात महापुरुषांचं राजकारण. शिंदे साहेब आठवा, तेव्हा तुम्ही इकडेच होतात, नंतर गद्दारी करून गेलात. तुम्ही काय केलं? 10 वर्षापूर्वी 2014ला नरेंद्र मोदी यांनी इंदू मिलची कुदळ मारली होती. गेल्या 10 वर्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी त्या इंदू मिलची एक साधी वीट रचली नाही. याच्या उलट दीक्षाभूमीचं खोदकाम तुम्ही केलं. तुमची अघोरी भूक काही संपत नाही. तुम्ही किती राजकारण करावं? इकडे तुम्ही इंदू मिलचं स्मारक उभं केलं नाही, तिकडे अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवरायांचं स्मारक उभं करणार होतात. ते छत्रपती शिवरायांचं स्मारकही तुमच्याच्याने उभं करणं झालं नाही. हे तर नाहीच नाही, पण याच्याही पेक्षा आश्चर्य की छत्रपती शिवरायांचा पुतळा पडतो. शिंदे साहेब, छत्रपती शिवरायांच्या पायाशी जाऊन तुम्ही शपथ घेतली. किती खोटारडं वागाल. महाराजांची शपथही तुम्ही पाळली नाही. आणि तुम्ही वरून ते सांगतात की पुतळा कशाने पडला, तर म्हणाले ताशी 45 किलोमीटरचा वारा होता. ताशी 45 किलोमीटरचा जर वारा असेल तर कोकणामध्ये अनेक नारळाची झाडं आहेत, ती झाडं का पडली नाही? त्या झाडांवरचं साधं नारळ सुद्धा पडलं नाही.